आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आपल्या या द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर या प्लॅटफॉर्मवरती. मित्रांनो, 2022 हे वर्ष जे आहे ते आपल्याला वेगवेगळ्या कारणांनी आठवत असेल. आपल्या संदर्भात सांगायचं झालं तर या 2022 वर्षामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून विशेषतः अनेक मोठे बदल त्या ठिकाणी आणण्यात आले, ज्यामध्ये राज्यसेवा मुख्य परीक्षेचा एकूण पॅटर्न तर बदलला, सिलेबसही बदललेला आहे. त्याचबरोबर जी कंबाईनची परीक्षा आहे त्याच्या संदर्भातही अनेक महत्त्वाचे बदल झालेले आहेत. आणि त्यामुळे 2022 हे वर्ष विद्यार्थ्यांना खरं तर पचनी पडणं हे फार कठीण गेलं. पण तरीसुद्धा तुमच्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांनी या बदलांना सामावून घेत स्वतःमध्ये वेगवेगळ्या प्रकारे बदल केलेले आहेत, सामावून घेतलेला आहे, बदलत्या परिस्थितीनुसार स्वतःमध्ये परिवर्तन आणलेलं आहे. आणि मित्रांनो, ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे की ज्याबद्दल खरं तर तुम्हा सर्वांचं अभिनंदन. आता यानंतर 2022 तर संपलं, पण 2023, तर ह्या 2023 या वर्षाच्या संदर्भात मित्रांनो, निश्चितपणे आपण ज्या सर्व विद्यार्थ्यांनी हे बदल स्वीकारलेले आहेत त्या सर्वांना खूप चांगल्या संधी हे वर्ष घेऊन येणार आहे. कारण जर आपण परीक्षा पाहिल्या, मग ती कंबाईन असेल, राज्यसेवा असेल किंवा UPSC असेल, ह्या सर्व परीक्षांच्या संदर्भात सिलेबस आता बहुतांशी समान पद्धतीचा झालेला आहे. MPSC आणि UPSC या परीक्षा तर संपूर्णपणे एकसारख्याच झालेल्या आहेत. आणि म्हणून मित्रांनो, या 2023 वर्षामध्ये ज्या काही पूर्व परीक्षा आपल्यासमोर असतील त्या फार मोठी संधी आपल्यासमोर आपल्याला घेऊन येणार आहेत. 2023 मध्ये ज्या काही वेगवेगळ्या पूर्व परीक्षा आपल्यासमोर असतील त्या वेगवेगळ्या संधी आपल्या सर्वांना घेऊन येणाऱ्या आहेत. मग ह्या 2023 मधल्या पूर्व परीक्षांचं नियोजन कसं करायचं हे आपल्याला पाहणं अत्यंत आवश्यक आहे. कारण जर आपण नियोजन नाही करू शकलो तर निश्चितपणे या संधी आपल्याला प्राप्त नाही करता येणार. आणखी आपल्याकडे 5 महिन्यांचा पुरेसा कालावधी आहे. या 5 महिन्यांच्या पुरेसा कालावधीमध्ये मेहनत मात्र आपल्याला सातत्याने घ्यावी लागणार आहे. तेव्हा याच संदर्भात आज आपण इथे चर्चा करणार आहोत की आगामी वेगवेगळ्या पूर्व परीक्षा आणि त्यांच्या संदर्भातली रणनीती. जर आपण सुरुवात केली तर आपल्यासाठी 3 महत्त्वाच्या तारखा आहेत बघा. एक आहे 30 एप्रिल की जिथे तुमची कंबाईनची पूर्व परीक्षा असणार आहे. वर्षभरामध्ये 10 वेगवेगळ्या पदांकरता एकच पूर्व परीक्षा असेल आणि फार मोठी सुवर्ण संधी असणार आहे. सेकंड, 28 मे, जिथे की UPSCच्या सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन म्हणजेच नागरी सेवा पूर्व परीक्षेची आपल्याला त्या ठिकाणी तारीख आहे, ती म्हणजे 28 मे. आणि 4 जून जिथे की आपल्याला राज्यसेवा किंवा ज्याला आता नागरी सेवा म्हटलं जातं त्याची पूर्व परीक्षा असणार आहे. सो मित्रांनो, एकूण जर बघितलं आपण तर एक महिन्याच्या अंतराने, जवळपास इथे 1 महिन्याचं अंतर आहे आणि या ठिकाणी तर अवघ्या 1 आठवड्याचं अंतर आहे, आपल्याला ह्या पूर्व परीक्षा देता येणार आहेत. आणि निश्चितच मित्रांनो, जर आपण योग्य प्रकारे तयारी केली तर डेफिनेटली ह्या तिन्ही परीक्षांमध्ये आपल्याला यश मिळू शकतं. परंतु जनरली आपण जर डिवाइड केलं तर 2 प्रकारचा क्राऊड असू शकतो. एक जो राज्यसेवेसारख्या परीक्षेची तयारी करतोय आणि 2 जो कंबाईनकडे आता वळलेला आहे. आपला जो फोकस असेल मेन तो असेल या राज्यसेवा आणि UPSCच्या परीक्षांवरती आणि त्याच अनुषंगाने आपण आज चर्चा करणार आहोत. मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थ्यांशी संवाद साधताना अनेक वेगवेगळ्या प्रकारचे तिथे आपल्याला शंका, प्रश्न मुलांच्या मनामध्ये पाहायला मिळतात. आता जसं हवामान बदललं तसं मुलांच्या मनातले प्रश्नही बदलायला लागलेले आहेत. जसं आपण पावसाळ्याकडून आता हिवाळ्याकडे आलो, अगदी तशा पद्धतीने मुलांची आता मानसिकता मुख्य परीक्षेकडून पूर्व परीक्षेकडे वळलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि मग या 3 महत्त्वाच्या परीक्षांच्या संदर्भात वेगवेगळे प्रश्न आपल्या मनात आहेत हे खात्रीशीर आहे. जसं की आता कधीपर्यंत मी मुख्य परीक्षेचा अभ्यास करू, कधीपासून केव्हापासून मी पूर्व परीक्षेचा अभ्यास सुरू करू, पूर्व परीक्षेच्या काळामध्ये माझा जो वैकल्पिक विषय आहे ऑप्शनल, जो मी ज्याचा अभ्यास करतोय त्याचं काय होईल, त्याचा अभ्यास सुरू ठेवायचा का तो बंद करायचा. सिलेबस आणि स्ट्रक्चर बदलल्याने आता राज्यसेवेची जी पूर्व परीक्षा असेल त्याच्यामध्ये सुद्धा काही परिवर्तन होईल का, त्याची काठिण्य पातळी वाढेल का, येणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा ही UPSC प्रमाणेच असेल का, त्याचे डिफिकल्टी लेवल कसे असेल, त्यात फॅक्च्युअल प्रश्न जास्त असतील का ॲनालिटिकल प्रश्न जास्त असतील. UPSC आणि MPSCच्या पूर्व परीक्षांची मग मी आता तयारी एकसारखीच आहे
तर मी ती दोन्ही परीक्षा देऊ का? हे अशा असंख्य प्रश्नांची आपल्याला चर्चा करायचीच आहे. परंतु तत्पूर्वी या परीक्षांच्या या प्रश्नांकडे येण्याच्या अगोदर थोडंसं आपण दिवसांचं नियोजन करूया. मित्रांनो, पूर्व परीक्षा जर आपल्याला उत्तीर्ण व्हायचं असेल तर डेफिनेटली तिथे आपल्याला ह्या दिवसांचं नियोजन क्रमांक 1 आणि क्रमांक 2 त्या लढाईच्या अगोदर रिक्वायर्ड असणारे स्किल्स आपल्याला डेव्हलप करावे लागतील. कोणकोणते आहेत हे? दिवसांच्या गणितापासून सुरुवात करूया. पहा, आपल्याकडे जर आपण आजपासूनचा विचार केला तर 145 दिवस शिल्लक आहेत. 145 दिवस शिल्लक आहेत. त्याच्यापैकी 21 दिवस हे रविवार आहेत आणि 124 दिवस हे इतर दिवस आहेत. आता रविवारला वेगळं करण्याचं कारण काय? तर ते म्हणजे टेस्ट. आपल्याला टेस्ट द्यायच्या असतात आणि त्या रविवारी असतात. आणि मग रविवारचा दिवस हा टेस्टमध्ये गेल्यानंतर तो आपल्या नियोजनात पकडायचा का? तर डेफिनेटली आत्ता आपल्याला तो पकडावाच लागेल, तो गृहीत धरावा लागेल. का गृहीत धरावा लागेल? कारण बेसिक आहे बघा की 21 दिवस जर आपले गेले तर राहतात फक्त शिल्लक 124 दिवस. आणि म्हणून आपल्याला रविवार सोडणं आता आपल्याला थोडंसं लक्झरी ती आपल्याला नाही घेता येणार. आणि म्हणून जर नियोजन करायचं असेल तर ते 145 डेजचंच करावं लागेल, 145 दिवसांचंच करावं लागेल. टेस्ट दिल्यानंतर सुद्धा घरी बसून अभ्यास करावाच लागेल. तो आपल्याला ते करणं गरजेचं आहे. बघूया, जर आपण दिवसांचं नियोजन केलं तर 3 दिवस मला माहिती आहे की जे अगदी राज्यसेवेची तयारी करतात, जे UPSCची तयारी करतात, ते दोघे तर एकमेकांच्या परीक्षा देणारच आहात तुम्ही. पण त्याचबरोबर जे काही विद्यार्थी राज्यसेवेत तयारी करतात ते कंबाईनच्या परीक्षेला जाऊन पण बसणारच आहेत. म्हणून आपण काय करूया, 3 दिवस हे प्रत्यक्ष परीक्षांचे सोडून देऊया. 30 एप्रिल, 28 मे आणि 4 जून हे सोडून दिले आपण. त्यानंतर 2 दिवस अतिरिक्त आपण सोडून दिले एक्स्ट्रा, त्या ठिकाणी बफर म्हणून परीक्षेच्या अगोदरचे 2 दिवस आपण सोडले. तेव्हा आपल्याकडे आता उरतात ते फक्त 140 दिवस. हे 140 दिवसांचीच आपल्याला नियोजनामध्ये मदत ठरणार आहे. मग 140 दिवसांच्या संदर्भात आपण काय करू शकतो? तर इथे आपला पॅटर्न ठरू शकतो, तो म्हणजे 80 + 30 + 30, 80 + 30 + 30 चा हा पॅटर्न आपण या ठिकाणी करू शकतो. आता हे पॅटर्न आहेत तरी काय? 80 बघा, पहिल्या 80 दिवसामध्ये हा आपला पहिला राऊंड असेल की ज्याच्यामध्ये आपल्याकडून अपेक्षा आहे अत्यंत सखोल वाचनाची. मला हे माहिती आहे गेल्या अनेक दिवसांपासून तुम्ही सर्वजण मुख्य परीक्षेचा अभ्यास करत होता आणि मुख्य परीक्षेचा अभ्यास करत असताना तुम्ही हिस्ट्री पेपर फर्स्ट, जॉग्राफी पेपर फर्स्ट आणि पॉलिटी पेपर सेकंड GS मधले यांच्यावर तुम्ही फार मोठा भर दिलेला आहे. त्यामुळे साहजिकच आहे की पूर्व परीक्षेमध्ये असणारे जे विज्ञान आहे किंवा जे इकॉनॉमिक्स आहे यासारख्या विषयांकडे आपलं दुर्लक्ष झालेलं होतं. पण हे दोन्ही विषय आपल्याला पूर्व परीक्षेमध्ये महत्त्वाचे ठरतात. आणि म्हणून जेव्हा की आपण फर्स्ट राऊंड अभ्यास या ठिकाणी घेतोय तेव्हा आपल्याला काय करावं लागेल, तर आपली सुरुवातच ही विज्ञानाने किंवा इकॉनॉमिक्स सारख्या विषयाने करावी लागेल. आणि मग इकॉनॉमिक्स असेल ते सायन्स असेल तर या विषयांना आपल्याला थोडेसे जास्त दिवस द्यावे लागतील. पण एक गणित जर केलं आपण तर 6 विषय, करंट अफेअर्स हा 7वा विषय आपण इथे कुठेही या नियोजनामध्ये टप्प्यामध्ये बघणार नाहीये. हां, करंट अफेअर्स आपल्याला हे डेली करायचं आहे आणि त्यामुळे त्याला सोडलं तर 6 विषय राहतात. 6 आणि इथे 80 दिवस आहेत आपल्याकडे. 13 दिवस जर आपण प्रत्येक विषयाला दिले ना तर आपल्याकडे 78 डेजमध्ये आपलं हे कव्हरअप होतं. पण 13 दिवस सलग दिले पाहिजे का? समान दिले पाहिजेत का? तर असं नाही. तुम्ही इकॉनॉमी सारख्या विषयाला थोडेसे जास्त दिवस द्या, सायन्स सारख्या विषयाला थोडेसे जास्त दिवस द्या आणि ज्यांचा खूप चांगला अभ्यास तुम्ही मेन्सच्या काळात केलेला आहे, मग ते हिस्ट्री असेल, जॉग्राफी असेल, पॉलिटी असेल, त्याचे तुम्ही 2-2, 3-3 दिवस कमी करू शकता. साधं गणित करू शकता. हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी 10-10 दिवस आणि त्यातले जे उरलेले 3-3-3 9 दिवस आहेत या ठिकाणी आपला वापरता येऊ शकतात. सो हे काय आहे की हे जनरलाइज केलेलं आहे मी या ठिकाणी. पण तुमचे कच्चे दुवे आणि तुमचे पक्के दुवे लक्षात घेऊन तुम्हाला थोडासा वेळ ह्या 2 विषयांना द्यावा लागेल आणि इतर विषयांना मात्र थोडासा वेळ कमी करावा लागेल. पण 80 दिवसाच्या पलीकडे जाऊ नका. विशेषतः जर कंबाईन तुम्ही देणार असाल तर 80 दिवसाच्या पलीकडे तुम्हाला जाताच येणार नाही पहिल्या राऊंडमध्ये. इवन UPSC आणि MPSC जरी करत असाल तरी सुद्धा तुम्हाला पहिला राऊंड हा 80 दिवसाच्या पलीकडे नाही घेऊन जाता येणार. का? कारण पुढे आणखी 2 राऊंड आपले किमान झालेच पाहिजेत. त्याला पर्याय नाहीये, त्याला पर्यायच नाहीये. का नाहीये पुढे समजेल तुम्हाला. म्हणून पहिला राऊंड जो आहे तो अत्यंत सखोल वाचनाचा असला पाहिजे
आणि याच्यामध्ये तुम्ही पुन्हा नव्याने सगळा विषय वाचणं, तुमचे जे काही रेफरन्सेस ठरलेले आहेत ते पुन्हा रीड करणं, थोरो रीडिंग करणं फार गरजेचं आहे. जेणेकरून काय होईल, आपल्याला पुन्हा एकदा तो सगळा विषय ताजातवाना होऊन आपल्यासमोर येऊ शकेल. हा झाला पहिला मुद्दा. दुसरा जो सेकंड राऊंड आहे तो आहे 30 दिवसांचा, की ज्याच्यामध्ये आपण काय करायचं आहे, अत्यंत फास्ट आणि व्हेरी क्विकली आपल्याला रिवाईज करायचं आहे. हा महिना असेल तुमचा एप्रिलचा. या महिन्यामध्ये तुम्हाला पुन्हा सगळा जो तुम्ही आत्तापर्यंत 80 दिवसात अभ्यास केलेला असेल ह्याची क्विक रिव्हिजन करायची आहे. याच्यामध्ये रिव्हिजन करत असताना जे तुम्ही अंडरलाईन केलेलं आहे ते, ज्या तुम्ही नोट्स काढलेल्या आहेत त्यात, एवढंच तुम्हाला त्या ठिकाणी रिवाईज करायचं आहे. रिव्हिजन कशी करायची, कशा पद्धतीने करायची याच्याविषयी आपल्याला स्वतंत्रपणे बोलावं लागेल, तो तेवढा महत्त्वाचा विषय आहे. पण आता इथे आपण थोडक्यात बघतोय की काय केलं पाहिजे. मग 30 दिवस आहेत, विषय 6 आहेत, तर डेफिनेटली आपल्याकडे 5-5 दिवस प्रत्येक विषयाला येऊ शकतात. आणि मित्रांनो, इथे मात्र तुम्ही समान न्याय देऊ शकता, कारण ऑलरेडी तुम्ही पहिल्या राऊंडमध्ये आता जे कच्चे राहिलेले विषय आहेत ते पूर्ण केलेले असतील. तो इथे काय होईल, प्रत्येक विषयाला तुम्ही 5-5 दिवस जर दिले तर डेफिनेटली प्रत्येक विषय हा तुमचा त्या नजरेखालून जाईल, त्याची रिव्हिजन झालेली असेल आणि तुमचा कॉन्फिडन्स खूप चांगल्या रीतीने वाढलेला असेल. जेव्हा 30 दिवसानंतर तुमची सेकंड राऊंड झाला तर शेवटचा राऊंड असेल, विशेष करून यूपीएससी आणि एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा राऊंड अत्यंत क्रुशल आहे. तिसरा राऊंड का करायचा, त्याचं कारण असं आहे की समजा फॉर एक्झाम्पल तुमची परीक्षा आहे 4 जूनला आणि तुम्ही त्याच्या अगोदर हिस्ट्री वाचलेला असेल कुठे एक 28-29 एप्रिलला, तर सायकोलॉजिकली तुमच्या मनात काय विचार यायला लागतात की अरे मी हिस्ट्री तर 28-29 एप्रिलला वाचलाय, बरं फार दिवस झालेत का, नाही 1च महिना झालाय, 2 रीडिंग झालेले आहेत, 2 रिव्हिजन झालेले आहेत, पण तरी सुद्धा आपला कॉन्फिडन्स तिथे डाऊन असतो. का? कारण आपल्याला परीक्षेच्या अगोदर तो विषय ना चालण्याची गरज वाटते, ते सायकोलॉजिकली. आणि म्हणून शेवटमध्ये परत एक आपल्याला त्या ठिकाणी राऊंड करायचा आहे. हा खरं तर मी तुम्हाला सांगू शकलो असतो की अरे इथे 2-2 दिवसच द्या, पण नाही. का नाहीये? कारण आपण पाठीमागे जे प्लॅनिंग केलंय ना 80 दिवसांचं, 30 दिवसांचं, ते मित्रांनो नाही म्हणलं तरी पुढे मागे होत राहतं. आणि असं करत 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 जरी समजा तुमचं मागचं प्लॅनिंग हे 10-12 दिवसांनी पुढे गेलं, 2 आठवड्यांनी पुढे गेलं, तरी सुद्धा इथे किमान तुमच्याकडे 15 ते 16 दिवस राहतील, किमान 18 दिवस राहतील, असं आपण गणित धरूयात. आणि मग इथे तुम्ही काय करू शकता, प्रत्येक विषयाला 3-3 दिवस देऊन तुम्ही प्रत्येक विषयाची रिव्हिजन करू शकता. आणि जेव्हा मित्रांनो परीक्षेला जाण्याच्या अगोदरच्या 1 किंवा 2 आठवड्यामध्ये तो विषय आपल्या नजरेखालून गेलेला असेल ना, तेव्हा आपला कॉन्फिडन्स खूप छान वाढलेला असतो. आत्मविश्वास जेव्हा असतो तेव्हा परीक्षा फार सोपी वाटते. आणि म्हणून तिसरा राऊंड करणं हे फार गरजेचं आहे. अशा 3 राऊंड, हा तिसरा किंवा हा लास्ट राऊंड, की ज्याच्यामध्ये फक्त आपण काय करणार आहोत, 2 किंवा 3 दिवसामध्ये आपल्याला इतिहास वाचायचा आहे, भूगोल वाचायचा आहे, पॉलिटी वाचायचं आहे, तर आपण सगळं वाचू शकू का? बिलकुल नाही. मग याच्यात काय करायचं आहे, जे अतिशय महत्त्वाचे जे टॉपिक आहेत, जे तुम्ही पीवायक्यूच्या अनालिसिसद्वारे काढलेले असतात, तेच केवळ तिथे रिवाईज करायचे आहेत, तेच केवळ तिथे वाचायचे आहेत. निश्चितपणे याचा फायदा तुम्हाला परीक्षेमध्ये अचूकता वाढण्यासाठी होतो. तेव्हा हे झालं दिवसांचं नियोजन प्लस आपल्या रिव्हिजन कशा पडल्या पाहिजेत त्याचं नियोजन. पण आपल्याला जर परीक्षेमध्ये चांगलं घवघवीत यश मिळवायचं असेल तर केवळ वाचन, रिव्हिजन आणि दिवसांचं नियोजन करून पुरेसं नाहीये. मित्रांनो, आता ज्या स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला खूप बारकाईने प्रत्येक गोष्टीचं नियोजन, प्रत्येक गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे. जसं की पहा, काही महत्त्वाच्या प्रीरिक्विजिट, काही महत्त्वाच्या बाबी, व्हेरी इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट्स. यातला पहिला आहे रिव्हिजन, ज्याचा आपण आत्ताच 80 प्लस 30 प्लस 30 या पद्धतीने आपण नियोजन केलं. त्यानंतर जे उर्वरित मुद्दे आहेत ते तेवढेच महत्त्वाचे आहेत. आणि त्यातला पहिला आहे पीवायक्यूचं अनालिसिस. जेव्हा आपण पहिला राऊंड म्हणलं 80 दिवसांचा, याच्यामध्ये जेव्हा तुम्ही विषयाची सुरुवात कराल ना, तर किमान पहिला दिवस हा स्वतः पाठीमागच्या सर्व 2012-13 पासूनच्या प्रश्नपत्रिका गोळा करा आणि स्वतः अनालिसिस करा. फॉर एक्झाम्पल पॉलिटी, हे क्वेश्चन पेपरचं अनालिसिस कसं करणार, पॉलिटीचे आपण प्रश्न घेतले. पहिलं साधं सोपं आहे, टॉपिकनुसार कोणत्या टॉपिकवर सर्वात जास्त प्रश्न आहेत, कोणत्या टॉपिकवर सर्वात कमी प्रश्न आहेत, साधं सोपं आहे. दुसरं करू शकता की जे प्रश्न विचारलेले आहेत त्यात करंट बेस किती आहेत, ट्रॅडिशनल किती आहेत. तिसरं करू शकता, जे प्रश्न विचारलेले आहेत ते फॅक्च्युअल किती आहेत, ते ॲनालिटिकल किती आहेत, कॉन्सेप्च्युअल किती आहेत.
अशा वेगवेगळ्या पद्धतीने जेवढं तुम्ही त्याचं काय कराल, क्रिस क्रॉस या स्वरूपात अनालिसिस कराल मित्रांनो, तुम्हाला पुन्हा कुणाचीच गरज लागणार नाही. तुम्ही स्वतः त्या ठिकाणी सर्वश्रुत व्हाल की नक्की मला काय वाचायचं आहे आणि काय वाचायचं नाहीये यासाठी. आणि म्हणून पुन्हा एकदा तीच बाब पण पुन्हा अधोरेखित करतो, कुऱ्हाडीला धार लावण्यासाठी थोडा तरी वेळ द्या, निश्चितपणे तुमची प्रोडक्टिव्हिटी पुढे वाढेल. त्यामुळे उगी ना स्वतःवरती काहीतरी बर्डन आहे, मागं कुत्रं लागलं या पद्धतीने पळत जायचं नाहीये. त्या पद्धतीने उगी त्या ठिकाणी अभ्यास करत ढोर मेहनत घ्यायची नाहीये. स्मार्ट वर्क करा, थोडासा वेळ या गोष्टीसाठी द्या, त्याच्यामुळे तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढेल, तुमचे मार्क्स वाढतील. नंबर 2. नंबर 3 MCQ आणि नंबर 4 टेस्ट. याच्यावरती आपण स्वतंत्रपणे चर्चा करणार आहोत, पण इथे अतिशय थोडक्यात सांगतो. मित्रांनो, कन्फ्यूज होऊ नका. टेस्ट सिरीज वेगळी असते आणि MCQ वेगळे असतात. MCQ हे वेगळे आहेत आणि टेस्ट ह्या वेगळ्या आहेत. लक्षात घ्या, टेस्ट सिरीज देणं फार गरजेचं आहे. का देणं गरजेचं आहे? क्रमांक 1, टेस्ट सिरीजच्या माध्यमातूनच खऱ्या अर्थाने आपल्याला आपल्या वेळेचं व्यवस्थापन आपल्याला करता येते का, हे टेस्ट करता येतं. सेकंड, त्या 2 तासामध्ये माझा मेंटल जो टेम्परामेंट आहे, माझी सायकोलॉजिकल कंडिशन आहे ती कशी आहे, मी चलबिचल होतो का शांत राहतो, कसं आहे, हे मला टेस्ट करायचं असतं. ह्या 2 तासामध्ये माझ्याकडून काय सिली मिस्टेक्स होत आहेत का, ते मला टेस्ट करायचं आहे. ह्या 2 तासामध्ये जे प्रश्न विचारले, जे टेस्ट मी देतोय, त्यातून मला माझ्या अभ्यासाची डायरेक्शन योग्य आहे का नाही, हे टेस्ट करता येतं. सो मित्रांनो, टेस्ट नावातच टेस्ट आहे, जे टेस्ट करायचे स्वतःला. पण टेस्ट सिरीजमध्ये कुठेही प्रॅक्टिस शब्द येत नाही, पण प्रॅक्टिस शिवाय यश मिळत नाही. आणि म्हणून प्रॅक्टिस हा सेपरेट पार्ट आहे, जो त्यासाठी एक मेहनत घ्यावी लागते. आणि यासाठी तुम्ही मेहनत घ्या, ती म्हणजे MCQ. टेस्ट सिरीजच्या माध्यमातून मित्रांनो प्रॅक्टिस होत नाही. तुम्ही 35-40 जरी टेस्ट सोडवल्या तरी सुद्धा मित्रांनो तुम्ही 4-1 हजार प्रश्न सोडवता. करा ना गुणाकार, 100 ने 4-1 हजार प्रश्न सोडवता. हे 4,000 जर 6 भागामध्ये 6 विषयामध्ये विभागले ना, तर ते हार्डली 350 ते 500च्या संदर्भात येतात, कमी जास्त करून. एवढ्यावरती आपला सराव होत नाही. मित्रांनो, प्रत्येक विषयाचे जर आपण प्रिलिम्सचा विचार केला तर प्रिलिमपर्यंत आपलं किमान MCQ हे 9,000 ते 10,000 आपले सोडवून झाले पाहिजेत आणि त्यांची पुन्हा रिव्हिजन झाली पाहिजे. एक नेहमी लक्षात ठेवा, ज्या गोष्टीची तुम्ही रिव्हिजन करू शकत नाही ती गोष्ट कधी वाचूही नका. कारण रिव्हिजन नाही ना तर ते फक्त कन्फ्युजन आहे. रिव्हिजन नाही तर ते फक्त कन्फ्युजन आहे. आणि कन्फ्युजन असेल तर आपल्याला कधीच रस्ता दिसत नाही, आपण यशस्वी होत नाही. आणि म्हणून हे रिव्हिजन याचं सुद्धा आपल्याला करायचं आहे. ज्या टेस्ट तुम्ही द्याल त्याची सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी रिव्हिजन करायची आहे. रिव्हिजन शिवाय काहीच उपयोग नाही आहे. आणि म्हणून एक चांगली टेस्ट लावा, ऑनलाईन ऑफलाईन वॉडेवर. एक टेस्ट सिरीज चांगली लावा, पण MCQचा सराव विषयानुसार डेली बेसिसवरती करा. पहिल्या 80 दिवसामध्ये तुमची टेस्ट ह्या प्रॅक्टिस झालं पाहिजे आणि पुढच्या 30 दिवसामध्ये त्यांचं रिव्हिजन झालं पाहिजे. या पद्धतीने MCQचा अभ्यास करा. MCQ म्हणजे काय? मॉडेल बेस्ड क्वेश्चन्स. आणि PYQ म्हणजे आतापर्यंत आयोगाने विचारलेले. सो बघा, 3 प्रकारचे क्वेश्चन आपण म्हटलं. एक PYQ, दुसरं MCQ आणि तिसरं टेस्ट. सो या पद्धतीने हे करणं अतिशय महत्त्वाचं आहे. किंबहुना हाच तुमच्या तयारीचा आणि यशाचा गाभा आहे. याच्यावरतीच तुमचा रिझल्ट येणार आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर येतं रिसायटेशन. PYQचं अनालिसिस केल्यानंतर आपल्याला हे समजतं की नक्की कोणते टॉपिक आहेत की ज्याच्यावर सर्वात जास्त प्रश्न आहेत, पण ते कोणते किचकट आहेत हेही त्यातून कळतं. आणि जे किचकट असतात तिथेच जास्त आयोग प्रश्न विचारतं. मग तिथे जर अचूकता हवी असेल तर पाठांतराला पर्याय नाही, पाठांतर करावंच लागेल. पण ते कुठलं करायचं, कोणतं करायचं याचं उत्तर तुम्हाला PYQ देतं आणि म्हणून तिथून पाठांतर करा. नेक्स्ट, ॲटलास. याच्यावरतीही आपण स्वतंत्रपणे चर्चा करणार आहोत. यातला प्रत्येक मुद्दा हा खरं तर स्वतंत्र चर्चेचा मुद्दा आहे. ॲटलासच्या माध्यमातून आपल्याला बऱ्याच अंशी, अगदी बरेच विद्यार्थी जेव्हा माझ्याकडे येतात 1, 2, 3 वर्षाचा अपयशानंतर, तेव्हा त्यातलं पहिलं जर त्यांना काही औषध मी देत असेल तर ते असतं ॲटलास. ॲटलासच्या माध्यमातून, नकाशा वाचनाच्या माध्यमातून फक्त भूगोलाची तयारी होत नाही, तर तुमचा हिस्ट्री, जॉग्रफी, पॉलिटी, इकॉनॉमी प्रत्येक विषयामध्ये तुमची अंडरस्टँडिंग, तुमचं कॉम्प्रिहेन्शन अतिशय चांगलं बनतं, लक्षात ठेवायला सहज बनतं, व्हिज्युअलायझेशन कॅपॅसिटी वाढते. आणि म्हणून मित्रांनो, दररोज किमान 10 मिनिटं ॲटलासला द्या. एक महाराष्ट्र, भारत आणि जग ह्या तिघांच्या संदर्भात तुम्ही त्याची चर्चा करा. हे ऑब्झर्व करा, त्याला ऑब्झर्व करा, ब्रेनस्टॉर्म करा, स्वतः प्रश्न तयार करा, पूर्वीचे आलेले प्रश्न पहा. बस एवढं जरी केलं ना तर तुमचे हमखास 10+ गुण वाढतील, हे गॅरंटीड आहे. नेक्स्ट,
करंट अफेअर्स. कुठल्याही परीक्षेच्या अगोदरचे किमान 1.5 वर्षाचं करंट अफेअर तुम्ही केलं पाहिजे. 1.5 वर्षाचा. मग जर आपली परीक्षा जूनमध्ये असेल तर पाठीमागच्या जानेवारी 2022 पासून तुम्ही 1.5 वर्षाचं करंट अफेअर्स त्या ठिकाणी पार पाडलं पाहिजे. हे करायचं कसं करायचं? करंट अफेअर्स पुन्हा एकदा, करंट अफेअर्सचा पहिल्या राऊंडमध्ये 80 दिवसामध्ये आपलं वाचन झालं पाहिजे पाठीमागच्या 1.5 वर्षातल्या, आणि पुन्हा त्यांची रिव्हिजन पडली पाहिजे 30 दिवसामध्ये पुढे 2. सो अशा पद्धतीने पुन्हा तोच राऊंड त्यासाठी महत्त्वाचा ठरतो. आणि लास्ट बट नॉट लिस्ट, सिसॅट. कृपया याच्याकडे दुर्लक्ष करू नका, कृपया याला गृहीत धरू नका. त्यामुळे सिसॅटच्या संदर्भात स्वतःची काय करा, त्या ठिकाणी चाचपणी घ्या की मला किती कॉन्फिडन्स आहे याच्यामध्ये. जर नसेल तर मित्रांनो याची तयारी करायला सुरुवात करा. दररोज 1 तास, नंतर हळूहळू तो वाढवत न्या. जर फेब्रुवारीमध्ये तुम्ही 1 तास करत असाल, मार्चमध्ये 2 तास, एप्रिलमध्ये 3 तास, पुढे मेमध्ये 4 तास, अशा पद्धतीने तसे 1-1 तास वाढवत न्या. ते केलं पाहिजे डेफिनेटली. कारण अनेक विद्यार्थी आम्ही पाहतोय की सिसॅटमध्ये तिथे डिस्क्वालिफाय झाल्यामुळे रिझल्ट येत नाही आहेत, आणि म्हणून सिसॅट हा केला पाहिजे. सो मित्रांनो, आय होप की तुम्हाला ह्या सगळ्या बाबी समजत असतील. हे आपण नक्कीच केलं पाहिजे. आता आपल्या FAQच्या कडे येऊयात. आपले काही प्रश्न की मुख्य परीक्षेचा अभ्यास मी कधीपर्यंत करू? तर मित्रांनो डेफिनेटली हा जो जानेवारी महिना आहे ना, हा जानेवारी महिना तुमच्यासाठी ट्रान्झिशनचा महिना आहे. ठीक आहे, हा ट्रान्झिशनचा महिना आहे. म्हणजेच काय? म्हणजे असं की आतापर्यंत तुम्ही मेन्सचा अभ्यास करत होता, आता तुम्हाला हळूच पुढे प्रिलिमकडे जायचं आहे. सो हा ट्रान्झिशनचा महिना आहे. या ट्रान्झिशनच्या महिन्यामध्ये तुम्ही मुख्य परीक्षेचा अभ्यास केलाच पाहिजे. जसं की इथे तुम्ही अजून तुमचा ऑप्शनल कंटिन्यू ठेवा, मात्र प्रिलिमचीही तयारी या काळात केली पाहिजे. आणि ते म्हणजे जसं आपण म्हटलं तसं जो विषय तुम्ही यापूर्वी अभ्यासलेला नाहीये, इकॉनॉमी किंवा सायन्स, तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. याला तुम्ही थोडंसं या ठिकाणी वेळ द्या. सो ऑप्शनल कंटिन्यू ठेवा मुख्यचा, मात्र GS संदर्भात तुम्ही पूर्वकडे वळू शकता, त्यात काही दुमत नाहीये. नेक्स्ट, कधीपासून मग पूर्व परीक्षेचा अभ्यास सुरू करू? आत्ताच मी उत्तर दिलं त्या पद्धतीने. जर GSचा विचार केला तर GSचा तुम्ही या जानेवारी महिन्यापासूनच आता अभ्यास सुरू केला पाहिजे. आता या महिन्यापासूनच तुम्ही याचा अभ्यास सुरू केला पाहिजे. नेक्स्ट, पूर्व परीक्षेच्या काळात वैकल्पिक विषयाच्या तयारीचं काय? आता बऱ्याच जणांचे बरेच वेगवेगळे वैकल्पिक विषय आहेत. कुणाचा जॉग्राफी आहे, कुणाचा पॉलिटिकल सायन्स आहे, कुणाचा सोशोलॉजी आहे, कुणाचा पबॅड आहे. प्रत्येक विषयानुसार थोडंफार उत्तर बदलू शकतं. पण ज्यांचा पॉलिटिकल सायन्स आहे त्या विद्यार्थ्यांना पॉलिटिक्सच्या संदर्भात तर अभ्यास सुरू राहणारच आहे. ज्यांचा त्या ठिकाणी जॉग्राफी आहे त्यांचा जॉग्राफीच्या वाचनातून तो चालू राहणारच आहे. अगदी ज्या विद्यार्थ्यांचा सोशोलॉजी आहे त्या विद्यार्थ्यांचा सुद्धा अभ्यास चालूच राहणार आहे. का? जरी तो प्रत्यक्ष नसला तरी सुद्धा. का आणि कसा? कारण सोशोलॉजी इज अ जनरल सायन्स, आणि जनरल सायन्स असल्याने याच्यामध्ये तुम्ही पॉलिटीमध्ये, हिस्ट्रीमध्ये, जॉग्राफीमध्ये जे जे काही वाचाल त्या वाचनातून जो काही कॉन्टेंट तुम्हाला मिळणार आहे तो कॉन्टेंट तुम्हाला इथे आपसुकच या ऑप्शनलसाठी उपयोगाला ठरणार आहे. प्लस तुम्ही जे करंट अफेअर्स करणार आहात, तुम्ही जे काही न्यूजपेपर वाचणार आहात, तर त्याच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला सोशोलॉजीसाठी रिलेव्हंट डेटा हा उपलब्ध होत जाणार आहे. सो एक प्रकारे प्रत्यक्ष स्वरूपात ऑप्शनलची तयारी तुमची बंद जरी झाली तरी सुद्धा अप्रत्यक्ष स्वरूपामध्ये पेपर सेकंड पर्टिक्युलरली तुमचा चालूच राहतो. सो डोंट वरी अबाउट इट. या ज्ञानाचा तुम्हाला नक्की तुमच्या ऑप्शनलमध्ये फायदा होतो. सिलेबस आणि स्ट्रक्चर बदलल्याने पूर्व परीक्षेच्या रणनीतीमध्ये काही विशिष्ट बदल करावे लागतील का? जर आपण बघितलं तर राज्यसेवा पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम जो आहे तो UPSC प्रमाणे केव्हाच झालेला आहे. फक्त आता बदललं काय तर मुख्य परीक्षा सिलेबस बदलला. आणि सिलेबस बदलल्यानंतर सुद्धा म्हणजे जेव्हा घोषणा झाली जूनमध्ये, तर त्यानंतर सुद्धा जर आपण बघितलं तर या ऑगस्टमध्ये झालेली पूर्व परीक्षा की जिथे 2 महत्त्वाचे आपल्याला बदल झाले होते. एक म्हणजे सिसॅट क्वालिफाय झाला होता आणि दुसरं म्हणजे मुख्य परीक्षेचा सिलेबस बदलला होता. पण तरी सुद्धा तुम्ही पहा, जो पेपर होता राज्यसेवेचा तो फारसा काही असा अननोन, अनएक्सपेक्टेड असा नव्हता. त्यामुळे त्याची फारशी मनात भीती घेऊ नका की आपण आता UPSC प्रमाणे त्या पेपरकडे गेलं पाहिजे का? तर तसं नाहीये. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सातत्याने आपल्याला हे सांगितलेलं आहे की याचा दर्जा हा केंद्रीय लोकसेवा आयोगापेक्षा थोडासा कमीच असणार आहे. त्यामुळे याची भीती मनात बाळगू नका. हां, आपण निश्चितपणे त्या बेस्टसाठीच तयारी केली पाहिजे.
आपण कॉन्सेप्च्युअली, अनालिटिकली, फॅक्च्युअली आपण करेक्ट राहूया. आपण शॉर्टकट नाही मारायचे. आपण आयोगाला काम करू द्या, आपण आपलं काम करूया. ते म्हणजे आपण दी बेस्ट त्या ठिकाणी परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. सो त्याची काळजी करू नका. त्यामुळे फॅक्च्युअली, अनालिटिकली, कॉन्सेप्च्युअली तुम्ही करेक्ट राहा, तुम्ही पक्के राहा. निश्चितपणे आपल्याला ही संधी दवडायची नाहीये. नेक्स्ट, येणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा ही युपीएससी प्रमाणे असेल का? डिफिकल्टी लेवल जास्त असेल का? मी आत्ताच म्हटल्याप्रमाणे असं काही होणार नाही. डिफिकल्टी लेवल ही कमीच असणार आहे. पण पुन्हा एकदा त्याला गृहीत धरायचं नाही. नेक्स्ट, युपीएससी आणि एमपीएससीच्या पूर्व परीक्षांची तयारी एकत्र होऊ शकेल का? केलीच पाहिजे. अहो, आयोगाने हे आणलंय कशासाठी? यासाठी तर आणलेलं आहे. आणि हीच तर संधी आपल्याला. बघा, येणाऱ्या 2023 मध्ये जर आपण जागांची एक ॲव्हरेज जरी काढलं ना, तरी राज्यसेवेतून एक 400 पकडा किंवा 300 पकडा, काही हरकत नाही. राज्यसेवेतली 300 पदं, हां, युपीएससी मधले 1000 पदं, 1300 पदं आणि कंबाईनचे किमान 500 ते 700 पदं जर यांचा विचार केला तर मित्रांनो 2000 पदांची संधी तुम्हाला आहे. 2000 पदांची संधी आहे या 2023 या वर्षामध्ये. आणि यासाठी निश्चितपणे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं कौतुक करावं तितकं कमी आहे. हे नवीन बदल आपल्या सर्वांसाठी अत्यंत उपयुक्त आहेत. यातून आपल्याला अनेक पदांची संधी अगदी मोजक्या परीक्षेतून मिळणार आहे. त्यातल्या 2 परीक्षा तर ह्या एकसारख्याच आहेत. मग आपण राष्ट्रीय स्तरावरती कॉम्पिटिशन आणि राष्ट्रीय स्तरावरचा दर्जा का नाही प्राप्त करायचा? महाराष्ट्रातली मुलं ही राष्ट्रीय स्तरावरती नेहमीच झळकलेली आहेत. आपणही झळकू शकतो. आपण त्या ठिकाणी आपल्याला राज्यस्तरावरती का म्हणायचं? आपण दोन्हीही परीक्षांची तयारी करूयात आणि दोन्हीकडे दैदिप्यमान यश मिळवूयात. किंबहुना ही आपल्यासाठी फार मोठी संधी आहे मित्रांनो, दवडू नका. आणि मग शेवटचा मुद्दा हाच आहे पण की मित्रांनो, राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेला आजपासून 5 महिने आहेत. युपीएससी साठी 5 महिने आहेत आणि तिथून पुढे आपल्याला 4 महिने आहेत मुख्य परीक्षेकरिता. ह्या 9 महिन्यांचा जर विचार केला तर हे 9 महिने हे निश्चितपणे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. कंबर कसा आणि तयारीला लागा, कारण ही आहे मॅरेथॉन. या मॅरेथॉनमध्ये आपल्याला 100 मीटरच्या स्प्रिंट प्रमाणे सुरुवातीला खच्चून धावायचंय का? तर नाही. इथे काय आहे? इथे आपला स्टॅमिना, आपला एन्ड्युरन्स, आपला परसेव्हरन्स, आपला त्या ठिकाणी जी कॉन्टिन्युटी आहे, जी कन्सिस्टन्सी आहे, ही फार मॅटर करणार आहे. मॅरेथॉन ही 40 ते 42 किलोमीटरची असते. याच्यामध्ये जर बघितलं आपण तर जो सुरुवातीला खचून पळतो तो शेवटपर्यंत पोहोचूही शकत नाही. पण सुरुवातीपासून शेवटपर्यंत जो कन्सिस्टन्सी ठेवतो, जो स्वतःवर आत्मविश्वास ठेवतो, जो एन्ड्युरन्स त्या ठिकाणी दाखवतो, जो परसेव्हरन्सवरती भर देतो, तो शेवटपर्यंत टिकतो आणि तो जिंकतो. मित्रांनो, हे लक्षात घ्या. आणि म्हणून आपली ही मॅरेथॉन आहे जी 9 महिने पुढे इथून चालणार आहे. या मॅरेथॉनमध्ये आपल्याला याचा अस्तित्वाचा प्रश्न बनवायचा आहे का? तर तेवढं नका त्या फार टोकाला जाऊ. हां, पण एक मात्र आहे की ही संधी आहे जी आपल्याला घालवायची नाही आहे. ह्या 9 महिन्यामध्ये मी जसं माझ्या विद्यार्थ्यांना म्हणतो त्या पद्धतीने ह्या 9 महिन्यामध्ये मित्रांनो आपल्याला कोशामध्ये जायचं आहे. कोशामध्ये जाऊन स्वतःवर काम करायचं आहे आणि ह्या 9 महिन्यामध्ये आपल्याला विजयश्री खेचून आणायची आहे. मित्रांनो, हा 9 महिन्याचा कालखंड म्हणजे एखाद्या स्त्रीच्या संदर्भात विचार केला तर गर्भवती असण्याचा कालखंड आहे. ह्या 9 महिन्याच्या कालखंडामध्ये आपल्याला काम करायचं आहे. आपल्याला तिथे प्रत्यक्ष वर्कआउट करायचं आहे आणि 9 महिन्याच्या ह्या गर्भित अवस्थेनंतर आपल्याला यशाच्या स्वरूपात बाळाला जन्म द्यायचा आहे. तेव्हा मित्रांनो, ह्या गर्भित अवस्थेमधल्या वेदना, ह्या कळा सोसाव्या लागतील. पण त्याचा जसं एखादी स्त्री, एखादी माता त्या तानुल्या बाळाची किंवा जे काही भ्रूण आहे तिच्या पोटातलं, त्याच्या लातांचा तिला कसा आनंद वाटतो, तिला जसे त्या गुदगुल्या आणि त्याच्यातून तो आनंद प्राप्त होतो, तसंच तुम्हाला ह्या परीक्षेच्या तयारीतून तुम्हाला आनंद प्राप्त झाला पाहिजे. ही परीक्षा म्हणजे आनंददायक प्रवास वाटली पाहिजे. कारण निश्चितपणे यातून नवनिर्मिती घडणार आहे, नव्या यशाची नांदी त्या ठिकाणी होणार आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगेन की हे 9 महिने म्हणजे एखाद्या गर्भवती मातेप्रमाणेच समजा की ज्याच्यामध्ये प्रसव वेदना झेलायच्या आहेत, पण त्यानंतर मात्र नवनिर्मितीचा आनंद आपल्याला प्राप्त होणार आहे. मित्रांनो, ऑक्टोबरमध्ये तुम्ही जेव्हा यूपीएससीची एमपीएससीची परीक्षा द्याल, ती यशस्वी व्हाल, त्याच्यानंतर पुढे लगेच दिवाळी आहे. ही दिवाळी अतिशय जल्लोषाने आणि आतिषबाजीने आपल्याला साजरी करायची असेल तर हे 9 महिने आपल्याला सातत्याने काम करावं लागेल. आणि यासाठी गरज आहे पुन्हा एकदा मार्गदर्शकाची, मेंटॉरची.
जर मेंटॉर सातत्याने आपल्या सोबत असेल तर ह्या प्रसव वेदना किंवा ह्या सगळ्या ज्या काही उलतापालत असते, डिमोटिवेशन, मोटिवेशन, हे सगळ्या बाबी आपल्याला दूर करता येतात. सातत्याने आपल्याला अकाउंटेबिलिटी कुणाच्या प्रती असेल तर निश्चितपणे त्यामध्ये आपण ते कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवू शकतो. आणि म्हणून मेंटर्स त्या ठिकाणी आवश्यक आहे. आणि असाच आपला मेंटर आहे द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर. मित्रांनो, आपण या प्लॅटफॉर्मवरती आत्ता या आगामी पूर्व परीक्षांच्या दृष्टिकोनातून वेगवेगळे उपक्रम तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. जसं की स्वाध्याय उपक्रम जो 2014च्या मुलांसाठी आहे. बेसिकली कंबाईंड परीक्षेचे कोहर्ट्स 16 जानेवारीपासून हे सुरू होत आहेत, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या विषयानुसार बॅचेस असतील. कंबाईंड पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज जी 28 जानेवारीला सुरू होते. राज्यसेवा पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज जी आपली 30 जानेवारीला सुरू होते. आणि त्याचबरोबर राज्य परीक्षेचे कोहर्ट्स फेब्रुवारी 2023 पासून सुरू होत आहेत. मित्रांनो, नेहमीप्रमाणेच अतिशय नाविन्यपूर्णता घेऊन आम्ही ह्या टेस्ट सिरीज त्या ठिकाणी सुरू करतो आहोत. त्याची लवकरच घोषणा सुद्धा तुम्हाला होईल. तेव्हा मित्रांनो, पुन्हा एकदा शेवटी हे सांगेन की येणारा काळ हा आपल्यासाठी सुवर्ण संधी घेऊन उभा आहे. आता फक्त तुमची त्या ठिकाणी एवढीच तयारी असली पाहिजे की तुम्ही 1 पाऊल टाका, 2 पाऊल टाका. त्या प्रत्येक पावलागणिक तुम्ही संधीच्या आणि तुमच्या यशाच्या जवळ जाणार आहात. सो 2023चं हे वर्ष आणि त्या पद्धतीने तुम्ही तुमची तयारी या मेंटॉर सह जर कराल तर यश तुमचं निश्चितपणे आहे. तेव्हा पुन्हा एकदा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारची माहिती हवी असेल, कुठल्याही प्रकारे तुम्हाला संपर्क साधायचा असेल, मार्गदर्शन हवं असेल तर तुम्हाला खालती दिलेले जे काही फोन नंबर्स आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारची जी काही लिंक आहे तर त्यातून तुम्हाला ते माहिती मिळू शकते. भेटूया पुन्हा एकदा. सर्वांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.